निशांतरावजी सुखदेवे पहिल्या नावाचे मानकरी शहीद निशांतरावजी सुखदेवे याने एका प्रश्नाची विचारणा केली होती माझ्या भागाची। एक सीमेवरती योद्धा तो लढत राहिला, मिलिटरी मॅन योद्धा तोच होते, मिलिटरी मॅन लढत राहिला, परंतु 5 योद्धा तरुण केले, परंतु त्याचा पेमेंट रोखण्यात आला होता, त्याचा पेमेंट रोखण्यात आला होता। तर एका महापुरुषाने त्याची दखल घेतली आणि त्याचा सत्कार करून त्याचा मोबदला त्याला देण्यात आला। मी मगाशीच म्हणलो होतो की मी सांगतो ते तंतोतंत असेल याचे काही खरं नाही। आता तुम्ही वाचले असाल आणि सांगितले असाल कदाचित येथल्या पाटील साहेबांना तुम्हाला सांगून दिलं असेल विचार बाबा म्हणून एवढं तर ज्ञान मलाही नाही वाटत, एवढं ज्ञान तर मलाही नाही वाटत। ठीक आहे, पण मी सांगितलेलं जर चूक असेल तर तुम्हाला बोला काही। जसवंत सिंग नावाचा भारताला चीनचं युद्ध झालं होतं, शाहीद आहे, भारताला चीनचं युद्ध झालं होतं, त्या भारतासाठी एकटा लढत राहिला, तरी पण भारतवासियांनी त्याची दखल घेतली नाही। दखल घेतली नाही तर त्या चीनवाल्याबरोबर युद्ध होता, त्या चीनला ते आली आणि त्या चीनवाल्याने त्याची दखल घेतली। आजही चीनमध्ये त्याचा पुतळा आहे, आजही त्या सैनिकाचा पुतळा आहे। मी काय वाईट बोललो होतो? मी काय वाईट बोललो होतो? मी तर तर्कसंगतीनेच बोललो ना, मी तर तर्कसंगतीनेच। पण तुमच्यावरती जेव्हा वेळ येते, तुमच्यावरती वेळ येते, बोललो होतो की जर आपण जेवण करतो त्या जेवणात जर भक्ती केली तर प्रसाद तयार होते। पाणी प्यायचं म्हटलं, पाण्याची भक्ती तयार केली तर त्याचा अमृत तयार होते, अमृत तयार होते। आणि एखादं गायन जर करतो म्हणलं, त्या गायनात जर भक्ती केली तर त्याचा कीर्तन तयार होते। त्याचप्रमाणे माणसात जर भक्ती विराजमान झाली, भक्ती गेली तर माणसाचं काय होतं तर का सांगता? काय देवपण बापरे रे वा, आपली तर मापली लोकांची दीड पाहिली अशी शायरी होय का? आता कोणाला विचारू मी? लोकाले आता कोणाला विचारू? रे वा, असं होणार नाही। जरा हिशेबाने बोलण्याचा प्रयत्न करा, सुटे जरा हिशेबाने बोलण्याचा प्रयत्न करा। यही कामना है, दिल दिले से देखो यारो, तफावत क्या है दोनों में, करना इसकी पहचान। तफावत क्या है दोनों में, करना इसकी पहचान। पता चलेगा यहाँ पर किसमें कितना है ज्ञान।
कमीत कमी तर्कसंगतीने तर बोला, कमीत कमी तर्कसंगतीने बोला. कोणी सांगते हो, आपलं कोणी सांगते. एखाद्याला सांगून दिलं म्हणून बाप्पा माही झाली छाती चौडी. याला म्हणतील का, याला म्हणतील का तफावत क्या है दोनों में, करना इसकी पहचान. यहाँ पर किसने कितना है ज्ञान. क्यों ऐसा बोल रहा हूँ, क्यों ऐसा बोल रहा हूँ. अरे अपने हाथों में अपना चेहरा नजर नहीं आता, अपने हाथों में अपना चेहरा नजर नहीं आता. जुल्म करना आता तुम्हारी, जुल्म सहना नहीं आता. ये महाराष्ट्र के कोने में मशहूर नाम तुम्हारा. शायर साहब, लहान असो मोठा असो जवान असो प्रत्येकाच्या ओठावरती मी मगाशीच बोललो होतो. आजच्या कंडिशनला एवढा मोठा शाहीर आवाजाचा धनी शाहीर ह्या शायरीच्या शिवारात नाही. तरी पण महादेवा म्हणून म्हणतो या महाराष्ट्र के कोने में मशहूर नाम तुम्हारा. जवाब देना आता सुखदेव साहब, पर जवाब देना नहीं आता. जवाब देना नहीं आता. क्यों ऐसा बोल रहा हूँ, क्यों क्या म्हणते चिरफाड. चिरफाड मी तर त्याच तयारीने राहतो. मग तशीच मजा येते, मला तशीच मजा येते. चिरफाड नाही, चिरफाड नाही. मी पुरा पोस्ट माध्यमच करून देतो. अरे कट्टर शिपाई अरे कट्टर शिपाई दादा आंबेडकर घराणा. भागवणारी पागा भरली कधी बुजवू नका. सत्यासाठी म्हणणं आलं तरी चालेल, बिना कारण कधी मुक्ती मिळाली कसं पाय काटून द्यावं लागलं. कोणच्या कोटी चिपकवते का, कोणच्या कोटी चिपकवते. मी तर तुला वसा चढवी आज, तुला वसाच. तुला तुझी देशभक्ती किती आहे अंगावर सांगतो मी तुला. अरे शाहिरी आहे गुरु ज्ञानाचा देतो पहिले आज याला. त्याला देतो तुला कोणती हुरहुरी येते. त्याला देता का पहिले मला द्या मग त्याला. अरे देतो मी पहिले आज याला
शुल्लकची गोष्ट विचारली होती. शुल्लकची गोष्ट तर पुरी दाना खा दाना खिचडी मचली. पुरी दाना खिचडी मचली आणि म्हणून म्हणायचं अरे तो हाथ पसार अपने सामने मुकद्दर साथे. हाथ पसार अपने सामने मुकद्दर साथे. लालच के फल बहुत अलग, लालच के फल बहुत अलग, बेमतलब की बात है. लालच के फल बहुत अलग, बेमतलब की बात है. अरे जंजाल है माया का किनारा नहीं मिलता. शायर साहब जंजाल है माया का किनारा नहीं मिलता. अरे देने वाला देता छप्पर फाड़ के, मगर लेने वाले की औकात क्या है? लेने वाले की औकात क्या है? अरे म्हणून का म्हणतो मी, का म्हणतो बापा बापा असं खूप रंगावर दिसून राहिली गाडी. रंगावर थांब पेट्रोल भरून देतो मी. पेट्रोल भरून देतो. आज कशी राहते काय पोकळ भक्ती नव्हे का? पोकळ भक्ती नव्हे, शहीद निशांत राहा. पोकळ भक्ती केल्याने होणार नाही. नाक दाबून भक्ती केल्याने होत नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे ज्ञानीवंताला दारिद्र्य नको, श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. ज्ञानीवंताला दारिद्र्य नको, श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. खुर्ची त्याच्या मागे धावते, जागा मोकळी मानाची. खुर्ची त्याच्या मागे धावते, जागा मोकळी मानाची. विवेकवाणी जनहिताची, अरे आस नको त्या धनाची. विवेकवाणी जनहिताची, आस नको त्या धनाची. मिळते सिंहासन आदर्शाचा आणि होते पूजा विद्वानाची. मिळते सिंहासन आदर्शाचा आणि होते पूजा विद्वानाची. माणसाची जी वाचा आहे, माणसाची वाचा आहे, डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवलं तर माणूस यशस्वीच्या शिखर गाठते. पण तुम्हाला हातघाईवर लवकर यायचं आहे ना. एखादा शब्द बोललो होतो माझ्या मायबापावर, बोललो होतो. पहिल्या फेराले कोणत्या पद्धतीचा गाणं बोलतो तू? चिरफाड. त्याच्या पहिले काहीतरी शब्द बोललाय तो बोले. त्याच्या पहिले मी ड्रेस चेंजिंग करत होतो म्हणून. आता बापू पहिल्या फेराले कसं बोलायचं तर पहिले हिशेबानं बोल, हिशेबानं बोल. नाही तर तुला माहित आहे, सगळं एका बाजूले, सगळं एका बाजूले. मग माझ्याजवळ विचार चालत नाही. चेहरा देखने से नहीं तो वक्त नूर को बेनूर बना देता है. साहब अल्फाजों पर ध्यान दिए देव जी. वक्त नूर को बेनूर बना देता है, वक्त फकीर को हुजूर बना देता है. वक्त की कदर करिए बंदे, वक्त की कदर करिए बंदे. वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है, वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है. तो झंडा निशाना निशाने पे हो शायर साहब, मैं निशाना चुकने नहीं दूंगा. कितने निशाने लावले जी, तो निशाना हम भी अपना चुकने नहीं देंगे. शायर साहब निशाना हम भी अपना चुकने नहीं देंगे. झंडा ये तुम्हारा यहाँ से हिला के रख देंगे. मारेंगे ज्ञान का दनका, मारेंगे ज्ञान का दनका तो मट्टी में मिला के रख देंगे. अरे वक्त आया पगले, वक्त आया पगले तो तुझे एटम बम की तरह उड़ा
हा? पावती फाडली, किती रुपयाची होती, किती लोक होते, घरी गेला, घरचे लोक काहीतरी वाट पाहत होता, घरच्या लोकांनी का दिलं, बस आली एवढ्यावरच झाली का? तर पावती होती आयुष्यरूपी कर्माची पावती होती, आयुष्यरूपी कर्माची पावती होती. आता म्हणतील का आयुष्यरूपी तर किती होती? आयुष्यरूपी कर्माची पावती एखादा माणूस ऍक्सिडेंट करून होऊन मरते तर त्याचे आयुष्यच तेवढे लिहिले होते. मी नाही म्हणत हिराजी महाराजाची गुरु की लिवाज, हिराजी महाराजाची गुरु की लिवाज आयुष्यरूपी कर्माची पावती होती. आणि ते षडविकार धुतलं आणि घरी गेला आणि सद्विचार केला, त्याने घरी सद्विचार केलं. हा तुझ्या प्रश्नाचं प्रत्युत्तर. आता मला काय म्हणायचं लक्षपूर्वक आहे. आपली हिंदू संस्कृती आहे, अतिथी देवो भव म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणे, मान सन्मान करणे हे आपली संस्कृती आहे. तर त्या संस्कृतीच्या मानानं एक राजा आपल्या शिकारीला जाण्याच्या पूर्वी आपल्या राणीला सांगते की राणी मी तर बाहेर चाललो, मी जातो, पण माझ्या वापस येण्याचा टायमिंग काही निश्चित नाही. पण माझ्या गैरहजेरीत माझ्या दारात येणारा कोणता व्यक्ती असो, अमीर असो, गरीब असो, श्रीमंत असो, धनाढ्य असो, जो कोणी येईल तो खाली हाताने त्याचं मन समाधान होत नाही तोपर्यंत त्याने खाली हाताने पाठवू नको असं साधार सांगते. शिकारीला जाते तेवढ्याच एक शिकारी येते एक संन्यासी येते आणि भिक्षा मागते दारात उभा राहते. त्या राणीने वाटते काहीतरी अन्नधान्य द्यावं आणि या संन्यासाचं मन समाधान करावं. पण ते अन्नधान्य घेऊन जाते त्यावेळेस तो राजा काय म्हणते, नको मला अन्नधान्य, नको मला तुझी धन संपत्ती, नको मला अन्नधान्य, नको मला तुझी धन संपत्ती. तुम्हाला काय हवं तर मला यथेच्छ भोग हवं. यथेच्छ भोग हवं. राणी विचारात पडते. नवरा सांगून जाते की आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार, त्याचं मन शांत होत नाही, त्याच्या मनाला समाधान होत नाही तोपर्यंत त्याचा मान सन्मान करत राहायचं. आणि इकडे वेगळं, इकडे वेगळ्या पद्धतीची मागणी करते. इकडे आड न तिकडे विहीर. इकडे भारतीय संस्कृती जपाची की नवऱ्याचा पती धर्म निभाचा, ते बिचारी विचारात पडते. परंतु शेवटी दोन्ही संस्कृतीचा विचार करते आणि त्या गोष्टीला मान्य होते. दोघांची राजक्रीडा संपते. तेवढ्यातच तो शिकारी, तो राजा घरी येते. त्यावेळेस तो संन्यासी म्हणते, राजे हो, काय तुमच्या घरची संस्कृती, काय तुमच्या घरचे संस्कार. तर म्हणण्याचा तात्पर्य एवढंच, सुखदेव साहेब खूप ज्ञानीवंत, खूप अभ्यासू आहात तुम्ही. तुमच्या चरणावर लोटांगण घालतो तुमच्या चरणावर लोटांगण घालतो गुरुवर्य महाराज. मला विचारायचं आहे, अपेक्षा करतो मोठ्या पोटतिडकीची तुमच्याकडून, तो राजा कोण? आपल्या बायकोले अतिथी देवोभवची संस्कृती सांगून जाते. सांगा तो संन्यासी कोण? यथेच्छ भोगाची मागणी घालते. राणी कोण? की हे भारतीय संस्कृती आणि ते नवऱ्याचा पतिधर्म निभवण्यासाठी त्या गोष्टीसाठी तयार होते. हा एवढ्या त्या गोष्टीच्या उलगडा जनता जनार्दनासमोर करा. तुमच्या जय जयकार होईल. तुमच्या चरणावर लोटांगण झालेलं सदैव तुमच्या चरणाची धूळ घालावी. ऐका मी काय म्हणतो. सुखदेव साहेब ऐतिहासिक प्रश्न अध्यापक जायचा नाही. ते मी नाही पुढी काही हे ते पुढी बारी मी नाही करणार.
म्हणून काय म्हणतो आहे, अरे देतो मी पाले आज याला, अरे देतो मी पाले आज याला, मग तुमचा ज्ञानाचा अध्यात्म विषय धरला मान्यवर साहेबांनी. बिना आगीनं काय झालं म्हणे, कुंभाराच्या चिता रचली ना, बिना आगीनं चिता पेटली काहीतरी. तर म्हणतात ना, क्रोधाने रोगराई, दुर्गुणाने दुर्बंती, मनाची साधना करून निर्माणा आणती, नकाचे नक व जमिनी जटाची कर गिनती, अरे वागे पुराणाचे खाऊनी मोठे. शाही श्रीरामजीचे बोल आहेत, माझे नाही काय. हा क्रोध माणसाला जाळून खाक करते, क्रोध हा माणसाला जाणून खाक करते. हा त्या प्रश्नाच्या प्रत्युत्तर पण मला उलटी खून सांगतो ना. आळ्याच्या पाणी, वरणीच्या पाणी आळ्याला गेलं, पोराला गेलं. तर ठीक आहे, ठीक आहे. चौपटी अहो चाता पहिलाचा आपला देश हा कृषी प्रधान आहे ना. एका कुटुंबाने कास्तकारी चालू केली, शेती चालू केली, तर शेती कशी केली, कशी, अरे गुळाय सणाचे सैल करून नाचे सैल करून, अरे चुंबनी बात दादा चुंबनी बात दादा चुंबनी बात मुसके पाहिलीस का, बिना दोरीचे मुसके घातले त्याच्या तोंडात. कसे कसे तर सांगते ना, निषेध सुटते रे. अध्यात्माचे येवळाला तर किडे तरवरून राहिले आज. अध्यात्माचे किडे पाहू आज किती किती तर किडे तरवर टाकताय. आणि म्हणून काय म्हणतो आहे, अरे हा कनारा
ते बैल त्या पंक्तीने जेवायला लागले हो बैल परंतु हे सगळं काय झालं पण त्या कुणब्याला आपल्या शेतीमध्ये तंतोतंत माल काढलं कोणता ऐकायचं आहे का सांगा बरं अरे गहू काढलं अशा पद्धतीचा माल काढला माल काढून त्याला काय केलं अरे अरे नेऊन बहाजारी ग्रामपंचायतची बाडी सांगायची नाही सहकार समिती सांगायची नाही जरा विचार करावा लागेल तुम्हाला जरा विचार करावा लागेल ग्रामपंचायतची बाडी सांगतात आजकाल तर ग्रामपंचायतच्या बाडीचे वेगळेच नियम चालू झाले आजकाल ग्रामपंचायतचा सरपंच पहिले मेंबर निवड करत होते परंतु आज ग्रामपंचायतचा सरपंच संपूर्ण गावातून निवडून येते
मग कोटी गेली तुमची ग्रामपंचायतची बाडी आहा कोटी गेली ते ग्रामपंचायतची बाडी चालणार ना मी पहिले सांगतो आय. पहिले सांगतो जरा विचार करावा लागेल आज तुम्हाला अच्छा तर सांगाच्या आईला श्रीरामजीच्या गाण्याची तो अजूनही भेटली का नाही भेटली एक एक शब्द मोलाचा म्हणतात त्यांचा तुम्हालाही माहित आहे तुम्ही त्यांचा आदर्श ठेवता आणि त्याच वस्तादांना आपल्या रक्ताच्या शाहीने लिहिलं की काय काय म्हणतात अरे वस्तात मारे थांबतो आणि पुढच्या गावाकरिता आमंत्रित करतो शहरी निशांतरावजी सुखदेवे विचार मंचकावर येतील आणि आपले विचार मांडतील अमर गायन तुर्रा पार्टी जाट शहीद नरेंद्रजी कोरवेकर यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं आहे मी आणि माझा संच अत्यंत ऋणी आहे धन्यवाद पेट्रोल लावते बाय ग हे लवकर हातात घ्या. थैल्यात भरली गिट्टी तुला पटवलं थैल्यात भरला गोटा